सर्वांना नमस्कार. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. मराठी राजभाषा गौरव दिनाच्या निमित्ताने शब्दांकित साहित्य मंचद्वारा आयोजित पुस्तकावर बोलू काही या उपक्रमामध्ये मी निलिमा देशमुख सर्वांचं स्वागत करते. आजचे प्रमुख पाहुणे माननीय पंडितजी पाटील बेरळीकर, प्रमुख वक्ते प्राध्यापक डॉक्टर चंद्रशेखर जोशी व ज्यांच्या गोंडर या कादंबरीवर आपण भाष्य ऐकणार आहोत असे अशोकजी कुबडे यांचे, सर्व निमंत्रितांचे, उपस्थितांचे तसेच संस्थापक अध्यक्षा प्राध्यापक डॉक्टर नयनताई राजमाने व शब्दांकित साहित्य मंचाच्या अध्यक्ष विजयाताई भनगे, सर्व पदाधिकारी व सदस्य यांचे मी मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत करते. ज्ञानदेवांनी रुजविली ती भाषा मराठी, ज्ञानदेवांनी रुजविली ती भाषा मराठी, शिवरायांनी टिकवली ती संस्कृती मराठी, शिवरायांनी टिकवली ती संस्कृती मराठी, संतांनी वाढविला तो वाण मराठी, संतांनी वाढविला तो वाण मराठी, आमची मायबोली आमचा अभिमान मराठी, आमची मायबोली आमचा अभिमान मराठी. माझ्या मराठी मातीचा अभिमान बाळगणाऱ्या सर्वांना मराठी दिनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. कार्यक्रमाची सुरुवात आपण नेहमीच ऑफलाईन घेतो तेव्हा दीप प्रज्वलनाने करतो. आता आपण ऑनलाईन दीप प्रज्वलन करूया. दीप लावूया ज्ञानाचा, प्रकाश पसरेल मानवतेचा, दीप लावूया श्रद्धेचा, प्रकाश पसरेल भक्तीचा, दीप लावूया मांगल्याचा, प्रकाश पसरेल पावित्र्याचा, दीप लावूया सामर्थ्याचा, प्रकाश पसरेल विवेकाचा. हा विवेक, हे सामर्थ्य आपल्या सर्वांमध्ये येऊ. जीवनाला हवी असते प्रकाशाची साथ, अज्ञानाचा अंधकार जाळी समयीची वाट, तेज ज्ञानाचे पसरावे अवघ्या या जगात, अवघ्या या जगात. आपण आता पाहुण्यांचे शब्द सुमनांनी स्वागत करूयात. फुलतोय हा सोहळा ज्यांच्या आगमनाने, फुलतोय हा सोहळा ज्यांच्या आगमनाने. शब्द स्वागत करते मान्यवरांचे शब्द सुमनांच्या पारिजाताने, स्वागत करते मान्यवरांचे शब्द सुमनांच्या पारिजाताने. आपण आता प्रास्ताविकाकडे वळूयात. जिथे आदर मिळतो, विश्वास मिळतो, सर्वांना सोबत घेऊन कार्यक्रमाचे नियोजन होते, अशा शब्दांकित साहित्य मंचच्या संस्थापक अध्यक्षा प्राध्यापक डॉक्टर नयनताई राजमाने यांना मी प्रास्ताविकासाठी निमंत्रित करते. प्राध्यापक डॉक्टर नयनताई राजमाने. धन्यवाद. सर्वांना नमस्कार. आजच्या आपल्या या कार्यक्रमासाठी जे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित आहेत ते पाटील सर, त्याचबरोबर आजचे प्रमुख व्याख्याते जे आहेत ते जोशी सर, आज ज्यांच्या पुस्तकावरती आपण भाष्य करणार आहोत असे अशोक कुबडेजी, या सर्वांना सर्वप्रथम नमस्कार करून त्यांचं मंचावरती स्वागत करते आणि इतर सर्व श्रोते यांचाही इथं नमस्कार करून स्वागत करते. सर्वांचं स्वागत. शब्दांकित साहित्य मंच हा मंच निर्माणच झाला मुळी 4-5 मैत्रिणींच्या माध्यमातून. सहज काहीतरी वाचलं की त्याच्यावरती काही बोलावं एकमेकींना, आपल्या 4 कविता एकमेकींना ऐकवाव्या या उद्देशाने फक्त सुरुवातीला काही मैत्रिणी एकमेकीच्या घरी जाऊन तो कार्यक्रम आम्ही घेत असू. मग याचं कालांतराने मोठं रूप कधी झालं हे आमच्या लक्षात सुद्धा आलं नाही. हळूहळू बैठक रूम मधली किंवा आपल्या हॉल मधली जी बैठक आमची होती ती महाविद्यालय आणि शाळांमधून कधी पोहोचली हे आम्हाला समजलं नाही. त्याला इतकं मोठं स्वरूप आलं की कालांतराने राज्यस्तरीय साहित्य संमेलन घेण्यापर्यंत ही पायवाट मोठी झाली. हे राज्यस्तरीय संमेलन जेव्हा आम्ही इथं घेतलं तेव्हा शब्दांकित साहित्य मंचच्या सख्यांच्याच बळावर ते संमेलन इथं यशस्वी झालं. अखिल भारतीय नवोदित साहित्य संमेलन. या मंचाने अनेक नवीन कवयित्रींना, नवीन कवींना सोबत घेऊन त्यांना मंच दिला, त्यांना एक वातावरण दिलं ज्याच्यामध्ये ते घडत गेले.
सातत्याने जेव्हा आपण चांगल्या विचारांच्या, चांगल्या व्यक्तींच्या सानिध्यात राहतो, तेव्हा नकळत आपल्याला त्याची गोडी लागते. आणि त्याच पद्धतीनं कार्यक्रम सातत्याने ऐकत असणारे श्रोते सुद्धा आमच्याकडे कवी म्हणून, कवयित्री म्हणून जोडले जाऊ लागले. असा हा संगतीचा परिणाम. आपण नेहमीच म्हणतो की संगत नेहमी चांगल्याशी करावी, आणि त्याचप्रमाणे या मंचाने अनेक अनेक लोक जोडलेले आहेत. या मंचाने जेव्हा कवी संमेलन घेतली किंवा ज्या काही आपल्या महापुरुषांच्या जयंती, पुण्यतिथी असतात, त्या निमित्ताने काही कार्यक्रम घेतले. ऑफलाईनच तेव्हा कार्यक्रम आपण सर्व घेत असू, परंतु कोरोना सारखा एक असा महामारी एक अशी आली की सर्वांनाच अगदी निशब्द करून गेली. या काळामध्ये आपण सर्वजण अतिशय तणावग्रस्त होतो. घरातल्या माणसाशी बोलताना सुद्धा आपल्या मनावर एक दडपण होतं. आणि हा जो सगळा ताणतणाव आहे, तो आपल्याला बाजूला सारायचा आहे आणि एक सकारात्मकतेची पाऊलवाट आपल्याला चालायची आहे. या विचाराने शब्दांकित साहित्य मंचने असं ठरवलं की आपण ऑनलाईन कार्यक्रम घेऊयात आणि मग पुस्तकावर बोलू काही, अशा प्रकारचा प्रोग्राम याच कालावधीमध्ये घ्यायचं ठरवलं आणि तो सुरू केला. कारण त्यावेळेस आपल्याकडे जी घरात पुस्तकं होती ती पुन्हा आपल्याकडनं वाचली जाणं, त्याच्यात आपण रमणं, आपला तो वेळ चांगल्या विचारांमध्ये जाणं आणि आपण जे काही वाचलंय ते दुसऱ्यापर्यंत पोहोचवणं, ही जी काही अभिव्यक्त करण्याची जी उर्मी असते प्रत्येक व्यक्तीच्या आत ती दडलेली असते, प्रत्येक वाचकाच्या आत ती दडलेली असते. आणि त्या उर्मीला जेव्हा आपण एक लेआउट काढून दिला, तेव्हा लोकांना खूप खूप बरं वाटायला लागलं. ही कार्यक्रम कधी आहे याची वाट पाहायला लागले. महिन्यातून आम्ही कधी कधी 2 कार्यक्रम सुद्धा घेतले. आमचा तसा पायंडा होता की आम्ही महिन्यातून 1 कार्यक्रम घेणार, परंतु श्रोत्यांच्या मागणीनुसार एखाद्या महिन्यामध्ये 2 कार्यक्रम सुद्धा आम्ही घेतले. कारण तेवढा चांगला वेळ जात होता, तेवढंच सकारात्मकता प्रत्येकाला भेटत होती आणि त्याच्यामुळे या कार्यक्रमाची यशस्वीता ही अगदी न मोजण्यासारखी होती. याच्यामध्ये शालेय विद्यार्थ्यांचा सुद्धा सहभाग होता. ज्याप्रमाणे ज्येष्ठ साहित्यिक, ज्येष्ठ नागरिक या मंचाला जोडलेले होते, तर तशा पद्धतीनं शालेय विद्यार्थी सुद्धा जोडलेले होते. ते सुद्धा ऐकत होते आणि त्यांनी सुद्धा पुस्तकावरती आपले विचार या मंचावरती मांडले. आता आणखीन शाळांमधून ही मागणी होत आहे की तुम्ही बालकवी संमेलन का नाही घेत, तर आमच्या मुलांना ती संधी उपलब्ध करून द्या. तर मंचाचा आता पुढचा जो एक कार्यक्रम असणार आहे ते बालकवी संमेलन हा कार्यक्रम मंच आयोजित करणार आहे. मंचाचे अनेक मानस आहेत, त्याच्यामध्ये अनेक पुस्तकं संपादित केली जाणार आहेत. त्याच्यामध्ये काव्यसंग्रह असेल, कथासंग्रह असेल किंवा बालकवितांचा संग्रह असेल आणि सर्व स्तरातल्या अनेक लोकांना जोडलेलं असल्यामुळे त्या स्तरातील लोकांच्या मानसिकतेनुसार किंवा त्यांच्या आवडीनुसार त्या गोष्टी आणखीन अनेक उपक्रम राबवले जाणार आहेत. आता या सगळ्याचा जेव्हा लेखाजोखा मी इथं मांडत आहे, तेव्हा याच्यामध्ये सर्वात जास्त जो वाटा असतो तो श्रोत्यांचा. त्यामुळं मनापासून या श्रोत्यांचे मनपूर्वक धन्यवाद मानते. आजपर्यंत आलेले अनेक अनेक मान्यवर आणि अनेक मान्यवर लेखक, जसं की बोरगावकर सरांच्या नदिष्टवर इथं बोललं गेलं, अनिरुद्ध जाधव सरांच्या जे शाहू कॉलेजचे माजी प्राचार्य आहेत त्यांच्या पुस्तकावरती बोललं गेलं, किंवा आणखीन वृषाली पाटील मॅडमच्या पुस्तकावरती बोललं गेलं, विद्या ठाकूर मॅडमच्या पुस्तकावरती बोललं गेलं. इतकंच नाही तर महेश खरातांच्या कादंबरीवर सुद्धा, बुरघाटवर सुद्धा इथं भाष्य केलं गेलं. आणि त्याच्याही पुढे जाऊन आपल्या आंतरराष्ट्रीय ख्याती मिळवलेले हिंदी आणि मराठीचे लेखक रणसुभे सर आणि त्यांच्या पत्नी ज्या हिंदी साहित्यात त्याचा अनुवाद मराठीमध्ये करतात, तर या अनुवादिकेच्या पुस्तकाचं प्रकाशन सुद्धा या मंचावरती आपण केलेलं आहे. प्रकाशन आणि भाष्य याचा सुंदर योग यापूर्वीचा जो आपण कार्यक्रम घेतला तो ऑफलाईन कार्यक्रम घेतला आणि तिथं ही सगळी मान्यवर मंडळी, हिंदी जगतातील सगळी मान्यवर मंडळी आणि मराठी जगतातील सगळी साहित्य जगतातील मान्यवर मंडळी या कार्यक्रमासाठी उपस्थित होती. त्यामुळे असं अलभ्य असा योग या कार्यक्रमाच्या निमित्ताने हिंदी आणि मराठी भाषा भगिनी त्या तिथं जोडल्या गेल्या.
आणि असेच अनेक उपक्रम आपण सातत्याने राबवणार आहोत. अशा उपक्रमांची सगळी मांदियाळी आपल्या समोर असताना मी आता रजा घेते, कारण आज आपल्याला वक्त्यांना ऐकायची उत्सुकता आहे आणि तसंही थोडंसं आपल्याला सुरू करायला आज वेळ झालेला आहे. त्याच्यामुळे जास्त निवेदन न करता मी इथं थांबते. पुन्हा एकदा सर्वांचे हार्दिक स्वागत करते. धन्यवाद. शब्दांकित साहित्य मंचचे बीज रोवले दारी, त्याचा वेलू आज चाललाय गगनावरी, त्याचा वेलू आज चाललाय गगनावरी. धन्यवाद नयनताई, धन्यवाद. आता आपण गोंडर काक अशोकजी कुबडे यांचं मनोगत ऐकणार आहोत. त्यांनी आपलं मनोगत थोडक्यात व्यक्त. तत्पूर्वी मी त्यांचा परिचय देते. PITM समाजकार्य व पत्रकारिता महाविद्यालयात माध्यमशास्त्राचे ते प्राध्यापक आहेत. नांदेड आकाशवाणी केंद्रात ते निवेदक आहेत. देशोव्रती आणि उपसंपादक तथा साहित्योन्नती या पानाचे ते संपादन करतात. विविध वर्तमानपत्र आणि मासिकातून सातत्याने त्यांचे अग्रलेख प्रसिद्ध आहेत. आकाशवाणीवर श्रुतिका, बालनाट्य संवाद, लोकनाट्य त्यांचे प्रसारित झालेले आहेत. अनेक साहित्य संमेलनामध्ये आणि शासकीय प्रकाशन सोहळ्यात, महाविद्यालयीन कार्यक्रमात त्यांनी सूत्रसंचालन केलेले आहे. त्यांची प्रकाशित पुस्तके आहेत. जंगलातील सहल हा बालकविता संग्रह आहे. कविकट्टा कविता संग्रहाचे संपादन केलेले आहे. गोंडर हे 12 बलुतेदारीतून आलेले 10 अनुभव मांडणारी ग्रामीण कादंबरी त्यांची प्रकाशित आहे, ज्यावर आज आपण भाष्य ऐकणार आहोत. तसेच त्यांना अनेक पुरस्काराने पुरस्कृत केलेले आहे. आचार्य केशराज व्यास साहित्य पुरस्कार, गुरु रविदास, सुफी संत वाङ्मय, वामनदादा कर्डक कविरत्न, अहिल्या साहित्य रत्न, दीपक सपकाळे साहित्य आणि नाभिकांचा मानबिंदू अशा अनेकविध पुरस्काराने ते सन्मानित आहेत. आपण त्यांचे मनोगत थोडक्यात ऐकूया. अशोकजी कुबडे, आपण आपलं मनोगत थोडक्यात व्यक्त करा. सर्वांना नमस्कार. आवाज येतो ना माझ्या बरोबर? हो, येतोय येतोय येतोय. हा, सर्वांना नमस्कार. शब्दांकित या साहित्य चळवळीच्या सर्वच पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित आहेत आणि ज्यांनी या शब्दांकित साहित्य चळवळीचं बीज रोवलं आणि हा एवढा मोठा वटवृक्ष तयार केला, त्या नयन राजमाने मॅडम. त्याचबरोबर या आजच्या चर्चासत्रामध्ये आपल्या पुस्तकावरती भाष्य करण्यासाठी वक्ते म्हणून उपस्थित आहेत महाराष्ट्रातील प्रसिद्ध अभ्यासक म्हणून ज्यांची ओळख आहे असे आदरणीय डॉक्टर CM जोशी सर. तसेच नांदेड येथून आपल्या या कार्यक्रमासाठी पुस्तकावर भाष्य करण्यासाठी उपस्थित असलेले तथा यांचा विविध साहित्यावरती प्रचंड असा अभ्यास आहे, व्यासंग आहे आणि साहित्य वाचन आणि अनेक पुस्तकांचं समीक्षण त्यांनी केलेलं आहे. एक निवेदक, समीक्षक अशा अनेक बिरुदावली ज्यांच्यासाठी लावलेल्या आहेत त्या म्हणजे आमचे पंडित पाटील बेळीकर मामा, हेही या ठिकाणी उपस्थित आहेत. शब्दांकितचे सर्व पदाधिकारी आहेत, रसिक आहेत, श्रोते आहेत, त्या सर्वांचं मी या कार्यक्रमामध्ये मनपूर्वक स्वागत करतो. आणि शब्दांकितचा अतिशय मी ऋणी आहे की माझ्या या कादंबरीला आणि त्या कादंबरीवर भाष्य करण्यासाठी आपण हे मंच आज माझ्यासाठी, माझ्या कादंबरीसाठी आपण दिलेला आहे आणि यावरून ही चर्चा होते आहे. हे माझ्यासाठी, माझ्या कादंबरीसाठी आणि सर्वांसाठीची एक आनंदाची गोष्ट मला वाटते. खरोखरच कादंबरी लिहिली तेव्हापासूनचा हा जो माझा कादंबरीचा प्रवाह आहे तो अगदी तीव्र असा पद्धतीने वाहता चाललेला आहे. जशी कादंबरीची प्रौढावस्था पुढे जात आहे, ती कादंबरी पुढे येत आहे, तसे वेगवेगळे उपक्रम असतील, वेगवेगळे पुरस्कार असतील, वेगवेगळ्या लोकांकडून ती कादंबरी त्या कादंबरीवर बोलल्या जाते आहे. त्यामुळं एक वेगळा लेखक म्हणून एक वेगळा त्याचा आनंद मला आहे. आणि गोंडर या कादंबरीच्या निमित्तानं आज चर्चा तर होणार आहे, मान्यवर त्यावर आपलं भाष्य करतीलच, पण ही कादंबरी लिहिण्यामागचा माझा उद्देश हा एक सामाजिक असा उद्देश होता. ज्या परिस्थितीतून मी आलेलो आहे
ज्या परिस्थितीत ज्या समाजामध्ये मी जे घडलेलो आहे, ज्या समाजामधल्या व्यथा वेदना मी भोगलेल्या आहेत, त्या जशाच्या तशा स्पष्टपणे मांडण्याचं, अगदी कुठल्याही त्या व्यथा वेदनेला अलंकारित भाषेमध्ये न करता माझ्या बोली भाषेमध्ये त्या मी मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे. गोंडर ही दुय्यम प्रकारची ज्वारी असते की ज्यामधून रास वेगळी केली जाते, चांगली ज्वारी वेगळी केली जाते आणि खराब, त्याला आपण गोंडर म्हणू, बोंड म्हणतात. अनेक ठिकाणी अनेक त्याचे शब्द प्रयोग आहेत, पण आमच्या हदगाव तालुक्यामध्ये, नांदेड जिल्ह्यामध्ये त्याला गोंडर असं म्हटलं जातं. या 12 बलुतेदारी व्यवस्थेमध्ये आपल्या सर्वांनाच माहित आहे की आपल्याकडे 12 बलुतेदारी व्यवस्था होती. त्या व्यवस्थेमध्ये 12 बलुतेदार होते. त्यामध्ये कुंभार असतील, नाभी असतील, माळी असतील, असे अनेक विविध जाती धर्मांची लोक त्यामध्ये आपल्या बलुतेदारी व्यवस्थेमध्ये ती कामं करायची आणि त्यांचा कामाचा मोबदला त्यांना ज्वारीच्या स्वरूपामध्ये मिळायचा. आजचा मोबदला हा अगदी नगदी व्यवहारामध्ये पैशामध्ये मिळत असतो आणि आता तसं पाहिलं तर ग्रामीण भागाचंही गावाचंही आता शहरीकरण झालेलं आहे, त्यामुळे पैशाचा व्यवहार आता सुरू झालेला आहे. पण ज्या काळामध्ये, माझ्या बालपणामध्ये आम्ही ज्या भोगलेल्या व्यथा आहे त्यामध्ये असं होतं की वर्षभर एखाद्या बलुतेदारानं काम करायचं आणि ही कादंबरी जी आहे ती नाभिक समाजावर आहे, नाभी समाजावर आहे. ग्रामीण भागामध्ये वारीक हा शब्द त्यांना वापरला जातो. तर हा शब्द या समाजाच्या भोवती असलेली वेदना मांडण्याचं काम या कादंबरीच्या माध्यमातून झालेलं आहे. 12 बलुतेदारी पद्धतीमध्ये 12 बलुतेदार म्हणून हा नाभी समाज येतो. या समाजाकडे असलेलं काम या समाजानं इमाने इतबारे केलं, पण त्याच्या मेहनतीची कदर व्हावी तशी झाली नाही, त्याचा मोबदला मिळावा तसा मिळाला नाही. वर्षाकाठी त्या कामाचा मोबदला केवळ ज्वारीच्या स्वरूपामध्ये मिळायचा, पण त्यातही चांगली ज्वारी कधी वाट्याला आली नाही. त्यातही मिळालं ते गोंडर मिळालं, खराब ज्वारी मिळाली, जी की जनावर खात नाहीत, ती ज्वारी आमच्या वाट्याला आली आणि त्या ज्वारीवर आम्ही त्या बलुत्यावर जगलेली माणसं. पण ही जगत असताना त्यांची झालेली जी घालमेल आहे, मनाची झालेली घुसमट आहे, ती या कादंबरीमध्ये आलेली आहे. अनेकांना हा गोंडर शब्द माहित होता, काही जणांना माहित नव्हता. वाचकांचे अनेक फोन होते गोंडर, पुण्या मुंबईकडे त्यांनी मला गोंडरचा अर्थ विचारला आणि गोंडरचा अर्थ मी त्यांना सांगितला, तेव्हा त्यांना खरंच एक वेगळं वाटलं. पण हा एक वेगळा शब्द आहे, काही लोकांना तो शब्दही आवडला, त्याच्या पाठीमागची भूमिकाही आवडली. एकंदर अशी व्यथा वेदना घेऊन येणारी ही कादंबरी मी घेऊन आलो. यशवंत हा या कादंबरीचा नायक आहे. तो या कादंबरीचा नायक असून तो अगदी या व्यवस्थेला बदलू पाहत आहे आणि त्याला कळून चुकलेलं आहे की या सर्वच व्यवस्थेला बदलायचं असेल तर शिक्षण हेच याचं मूळ आहे आणि त्या मुळाला आपण गेलं पाहिजे. सुरुवातीच्या काळामध्ये उमा आणि यशवंत यांची जेव्हा ओळख होते, उमा ही त्यांची वर्गमैत्रीण असते आणि जेव्हा त्याच्या घरी जातो आणि ते जेव्हा भाकर मागायला तिच्या घरी जातो, तेव्हा तिची आणि त्याची भेट होते. ती त्याची वर्गमैत्रीण असते आणि तिने दिलेली जी भाकर आहे, तेव्हा त्याला ती स्वतः होऊन देते. तेव्हा त्याच्या ज्या भावना दुखावतात, त्याचा स्वाभिमान दुखावतो आणि तेव्हापासून तो शाळेत जात नाही. नंतर मग तो वडिलांसोबत हजामतीचा व्यवसाय करतो. पुढे ते करत असताना त्याला बरंच काही सोसून सहन करावं लागतं. पुढे तो अजूनही शिकतो. ही कथा अशी अनेक प्रसंगातून पुढे जाते. त्यावर मी भाष्य करणार नाही, ती कथा सांगणार नाही, त्या पूर्ण कथानकाकडे मी जाणार नाही. तर एक लेखक म्हणून मी फक्त एवढंच सांगेन की या कादंबरीला वाचकांकडून भरभरून असा प्रतिसाद मिळाला. त्याचबरोबर मुंबईच्या आकाशवाणीवरून पण या कादंबरीचं क्रमशः अभिवाचन झालेलं आहे. दशरथ पाटील यांनी फार सुंदर ही कादंबरी वाचली आणि अक्षरशः एखादा प्रयोग व्हावा, एखादा एक पात्री त्या पद्धतीने त्यांनी केली आणि त्याच ऑडिओ त्यांनी युट्यूबला पण त्यांच्या गोंडर नावाने टाकलेले आहेत. म्हणजे सांगायचं म्हणजे की वाचकांचं भरपूर प्रेम मिळालं. ही कादंबरी, सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे की आजच्या काळामध्ये पुस्तक विक्री हे लेखकांसाठी आणि प्रकाशकांसाठी एक डोकेदुखीचाच विषय आहे असंही म्हणायला हरकत नाही. पण आपण पुस्तक काढतो, त्याला खर्च करतो, एवढा खर्च करून मग नंतर आपण ते पुस्तक आपल्या घरी गठ्ठे येतात, पण ते द्यायचे कुणाला, वाटायचे कुणाला, ते विकत कोण घेणार, यासाठी आपली तारांबळ उडालेली असते, घरच्यांचा रोष असतो. पण माझ्या कादंबरीला तसा ते माझ्या वाट्याला आलं नाही. माझी कादंबरी प्रकाशनपूर्व पहिल्या आवृत्ती विकल्या गेली आणि त्यानंतरच्याही आवृत्त्या त्यामध्ये आल्या आणि प्रत्येक पुस्तक आज मी म्हणतो की महाराष्ट्रामध्ये, पूर्ण देशामध्ये
आणि राजमाने मॅडमला माहित आहे ती कादंबरी अगदी सिंगापूर आणि जपान आणि कॅनडा या ठिकाणाहूनही त्याचे वाचकांच्या प्रतिक्रिया, त्यांचे फोन, त्यांच्या फोटोही आलेले आहेत. म्हणजे ही कादंबरी सर्व दूर पोहोचलेली आहे. हाच माझ्यासाठी सर्वात मोठा पुरस्कार आहे आणि हाच माझ्यासाठी खूप मोठा सन्मान मी मानतो. या कादंबरीला महाराष्ट्रातले नामवंत अनेक पुरस्कार मिळाले. मुंबईचा मराठा मंदिरचा पुरस्कार मिळाला. त्याचबरोबर आपल्या या अहमदनगरचा चौथे शिवाजी महाराज पुरस्कार मिळाला. साहित्य विहारचा नागपूरचा मिळाला. कोल्हापूर, सोलापूर, आणि सांगली अशा महाराष्ट्रातले 16-17 मान्यवर पुरस्कार या कादंबरीला मिळाले. त्या पुरस्कारापेक्षा मला त्याच पद्धतीनं ज्या लोकांनी, रसिकांनी जी दाद दिली, प्रतिक्रिया येतात, रोज प्रतिक्रिया येतात. काल तर एकाने पत्र लिहून पाठवलं. अनेकांच्या अनेक प्रतिक्रिया येतात, पण तेच माझ्यासाठी खूप मला आनंदाचा वाटतात. त्याचबरोबर आज तुम्ही शब्दांकित परिवारानं माझ्या कादंबरीची दखल घेऊन मला ही जे आज अनोखी भेट दिलेली आहे, मी आयुष्यामध्ये ही विसरणार नाही. मी आपल्या सर्व शब्दांकितच्या सर्वच मान्यवरांचं, सदस्यांचं, पदाधिकाऱ्यांचं आणि मुख्य संस्थापक अध्यक्षा त्यांचेही सर्वांचे मी ऋणातच राहू इच्छितो. आपलं प्रेम असंच असावं, कादंबरीला असंच हे करावं. येणाऱ्या काळामध्ये चित्रपटाकडे ही कादंबरी जाणार आहे. मी जास्त बोलणार नाही, जास्त बोलणं हा मलाही आवडत नाही, पण चित्रपटाच्याही दृष्टीनं बाबासाहेब सौदागर वगैरे त्याही मार्गाला लागलेले आहेत आणि कदाचित त्याचंही काही होऊ शकतं. ह्या सर्वच तुमचा आशीर्वाद आणि तुमचं प्रेम असं मिळत गेलं, नक्कीच ही कादंबरी अजून पुढे जाईल. जवळपास 3000 प्रती याच्या विकल्या गेलेल्या आहेत. असा हे आनंद आहे आणि आज हा आनंद माझा शब्दांकित अतिशय द्विगुणित केलेला आहे. प्रचंड आनंद दिलेला आहे मला. या आनंद मी काळजात जपून ठेवलेला आहे आणि असाच जपणार आहे. तुम्ही दिलेलं प्रेम मी विसरू शकत नाही. पुन्हा एकदा मी शब्दांकितचं कादंबरीबद्दल सगळ्या गोष्टी बरंच बोलायचं आहे, पण लेखकाने जास्त बोलू नये हा एक संकेत असतो. पण तरी मी बरंच काही बोललो. मला मान्यवरांचं ऐकायचं आहे, त्यांच्या प्रतिक्रिया ऐकायच्या आहेत. जरी जास्त बोललो असेल तर हक्काचं एक व्यासपीठ म्हणून मी बोललेला आहे. एवढंच या ठिकाणी बोलतो. शब्दांकितचे नयन राजमाने मॅडम, त्याचबरोबर सर्व पदाधिकाऱ्यांचे मी पुन्हा एकदा मनस्वी आभार व्यक्त करतो. जे मान्यवर बोलणार आहेत त्यांचेही मी आभार व्यक्त करतो आणि याच ठिकाणी थांबतो. पुन्हा एकदा सर्वांचे मनपूर्वक धन्यवाद. यानंतर आपल्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे पंडितजी पाटील बेरळीकर यांना मी निमंत्रित करते. तत्पूर्वी त्यांचा थोडक्यात परिचय. पाटील सर एक सेवानिवृत्त शिक्षक आहेत. BA BEd हे त्यांचं शिक्षण झालेलं आहे. त्यांना अनेक पुरस्काराने ते सन्मानित आहेत. गुरु गौरव पुरस्कार ग्रामपंचायत भाटेगाव, गुरु गौरव पुरस्कार कळमनुरी, सर्व शिक्षा अभियान निबंध स्पर्धेत मराठवाडा विभागीय पारितोषिक, कैलासवासी केवळबाई मिरेवाड साहित्य पुरस्कार. तसेच त्यांचा अनेक संमेलनामध्ये सहभाग आहे. अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन धाराशिव, राज्यस्तरीय मराठी ग्रामीण साहित्य संमेलन बरबडा, लोकजागर ग्रामीण साहित्य संमेलन कंटूर येथे निमंत्रित कवी म्हणून त्यांचा सहभाग आहे. तसेच लोकसंवाद साहित्य संमेलन करकाळा, नांदेड येथील शंकर दरबार साहित्य संमेलनात त्यांचा सहभाग, झेप बहुउद्देशीय ग्रामीण विकास संस्था तोंडापूर, शांतीदूत प्रतिष्ठान डोंगरकडा याचे ते सदस्य आहेत. रानफुल दिवाळी अंक याचे ते कार्यकारी संपादक आहेत. त्यांचे प्रकाशित साहित्य आहे गोड गाणी आणि पाऊस गाणी हा बालकवितांचा संग्रह. तसेच दैनिक गोदातील समाचार, दैनिक श्रमिक एकजूट, दैनिक उद्याचा मराठवाडा, दैनिक सत्यप्रभा या दैनिकातून त्यांचे प्रासंगिक लेखन आहे. अनेक पुस्तकांचे त्यांनी समीक्षण केलेले आहे. धन्यवाद. पाटील सर, आपण आपलं मनोगत व्यक्त करावं. शब्दांकित साहित्य मंच आयोजित मराठी भाषा गौरव दिनाच्या निमित्ताने पुस्तकावर बोलू काही या उपक्रमामध्ये ईसा प्रकाशनाने प्रकाशित केलेल्या अशोक कुबडे लिखित गोंडर या कादंबरीवर चर्चा करण्यासाठी आपण सर्वजण उपस्थित आहात. मी सर्वप्रथम आपल्या सगळ्यांचे मनापासून ऋण व्यक्त करतो, कारण मी पहिल्यांदाच ऑनलाईन बोलतो आहे. या कार्यक्रमात सहभागी असलेले प्रमुख वक्ते माननीय चंद्रशेखर जोशी सर, तसेच आता ज्यांचं अतिशय गोंडस अशा प्रकारचं व्याख्यान
पुस्तकावरचा आणि पुस्तकाच्या पाठीमागची भूमिका आपण सगळ्यांनी ऐकलेली आहे. असे माझे मित्र कवी कट्ट्याचे सर्वेसर्वा अशोक कुबडेजी, त्याचबरोबर शब्दांकित साहित्य मंचच्या संस्थापक अध्यक्षा आमच्या ताई नयन राजमाने ताई, त्याचबरोबर सध्याच्या अध्यक्ष असलेल्या विमलताई भनंगे, सौ उषाताई भोसले आणि आपण सहभागी असलेले सर्व रसिक श्रोते, अतिशय सुंदर अशा प्रकारचं सूत्रसंचालन करणाऱ्या निलिमाताई, मला या ठिकाणी बोलताना अतिशय आनंद होतो आहे. कुबडे हे माझे जवळचे मित्र आहेत आणि त्या मित्राच्या प्रेमापोटी म्हणून की काय त्यांनी मला ही संधी दिली आहे. मी पहिल्यांदाच आपल्या सगळ्यांची कृतज्ञता व्यक्त करतो. रसिक बंधू भगिनी, असं म्हटलं जातं की साहित्य जीवनाचा आरसा असतो. हे विधान इतर वाङ्मय प्रकाराच्या पेक्षा कादंबरी या साहित्य प्रकाराला अतिशय समर्पक वाटतं. कारण कथा, काव्य आणि नाट्य यामध्ये सुद्धा जीवनाचं, समाजाचं प्रतिबिंब असतंच नसतं असं नाही, परंतु हा जो कथा, कविता, नाटक, वाङ्मय प्रकारच्या रचनेतही मानवी जीवनाचं प्रतिबिंब असतंच नाही असं नाही, परंतु कादंबरी साहित्य प्रकारात लेखकाला जीवनविषयक विस्तृत अशा प्रकारचा कालावकाश पकडून ठेवता येतो. म्हणून साहित्यामध्ये कादंबरी हा साहित्य प्रकार अतिशय श्रेष्ठ असतो असं माझं स्वतःचं मत आहे. स्वातंत्र्योत्तर कालखंडामध्ये कादंबरी लेखनाचा मागोवा घ्यायचं जर आपल्याला ठरलं तर पूर्वसुरीचे जे कादंबरीकार आहेत, आदरणीय लेखक श्री पेंडसे, रवा दिघे, उद्धव शेळके, आनंद यादव, भालचंद्र नेमाडे, त्याचबरोबर राजन गवस, रंगनाथ पठारे, श्याम मनोहर, भाऊ पाध्ये, मनोहर तल्लार, बाबू बिरादार, नागनाथ कोतापले आदी दिग्गज लेखकांनी समग्र मानवी जीवनास कवेत घेण्याचा प्रयत्न केलेला आहे आपल्या कादंबरी लेखनातून. अलीकडच्या काळातही असंख्य अतिशय नव्या उमेदीनं, नव्या ताकदीनं लिहिणारे कादंबरीकार आले आहेत. फक्त आजच्या या कार्यक्रमातल्या विस्तार भयाने मी त्यांचा नामोल्लेख टाळतो आहे. एकापेक्षा एक सरस कादंबरीकार मराठी साहित्यामध्ये अलीकडे आलेले आहेत. त्यांचंही आपल्याला आदरानं नामोल्लेख करायला हवा, परंतु या कार्यक्रमातलं जे विस्ताराचं भय आहे ते टाळून मी त्यांचा नामोल्लेख टाळतो. नांदेड येथील इसाप प्रकाशनाने ही प्रकाशित केलेली ही गोंडर ही कादंबरी ही खऱ्या अर्थानं बहुचर्चित कादंबरी आहे असं मला वाटतं. कारण या कादंबरीचे लेखक कवी कट्टा समूहाचे सर्वेसर्वा अशोक कुबडे यांची ही कादंबरी वाचकांचा आश्रय मिळालेली कादंबरी आहे. इतिहासात पहिल्यांदाच एवढा मोठा वाचक आश्रय असलेली कादंबरी मला तर वाटते दुसरी नसावी. कारण प्रकाशनाच्या वेळेला या कादंबरीची आवृत्ती संपली आहे असं सांगावं लागतं. इतका वाचक आश्रय या कादंबरीला मिळालेला आहे. म्हणून मी अशोक कुबडेचं या ठिकाणी पहिल्यांदा कौतुक करतो. मी एक या ठिकाणी धाडसानं विधान करतो आहे की हा जो वाचक आश्रय आहे किंवा वाचकांना खिळून ठेवण्याचं सामर्थ्य या कादंबरीत आहे, तर ही खऱ्या अर्थानं अशोक कुबडे या लेखकाच्या परिश्रमाची पावती आहे. महाराष्ट्रभर नव्हे देशभर नवोदितांच्या पाठीशी उभा टाकणारा हा कार्यकर्ता, अनेकांना व्यासपीठ उपलब्ध करून देणे, अनेकांच्या कविताला आश्रय मिळवून देणे, अनेकांच्या कविता वाचकापर्यंत पोहोचणे, अशा प्रकारचं अत्यंत महत्त्वाचं काम अशोक कुबडे यांनी केलेलं आहे.
या कादंबरीच्या अनुषंगानं जेव्हा आम्ही त्यांच्या सोबत वावरतो, जेव्हा या कादंबरीवर चर्चा करतो, तेव्हा या कादंबरीच्या प्रकाशनासाठी नांदेड येथे प्रल्हाद लोलेकर हे प्रमुख वक्ते होते. त्यांनीही अतिशय भरभरून कौतुक या कादंबरीचं केलेलं आहे. या कादंबरीचं कौतुक करताना त्यांनी एक गोष्ट अधोरेखित केलेली आहे की समाजातली 12 बलुतेदारी ही जी पद्धती होती, त्या पद्धतीच्या अनुषंगानं जे त्या बलुतेदाराच्या वाट्याला येणारा संघर्ष, त्यांचं जगणं, त्या जगण्यातलं दुःख मांडताना काहीतरी म्हणजे वेगळ्या पद्धतीने मांडणी करणं किंवा कुठेतरी कपोलकल्पित गोष्टी सांगून लोकांना हे करणं, त्यापेक्षा वास्तवाला भेटणारं, जे भोगलं, जे उपभोगलं, नितळ निर्मळ अनुभूतीचा झरा म्हणून या पुस्तकाकडे पाहता येईल. इतकं सुंदर आणि इतकं बारकाईच्या दृष्टीने हे पुस्तक आलेलं आहे. अशा प्रकारचे गौरवोद्गार प्रल्हाद लोलेकर यांनी सुद्धा त्यावेळी केलेलं होतं. ही कादंबरी ग्रामीण जीवनातील बलुतेदारीचा एक भाग म्हणजे न्हावी समाज यांच्या जगण्यातील दुःख, दारिद्र्य आणि संघर्ष याचा पल उलगडून दाखवणारी ही कादंबरी आहे. या कादंबरीमध्ये उमा, यशवंत आणि वामन आणि शेवंता या 4 पात्राच्या भोवती ही गुंफलेली कादंबरी आहे. ही 4च पात्र नाहीत, यात अन्य पात्रे पण आहेत, परंतु या 4 पात्रांची प्रमुख भूमिका आणि त्याच्या भोवताल असलेला परीघ, त्याचा भोवताल त्यांनी या कादंबरीतून द्रगोचर करण्याचा प्रयत्न केलेला आहे. उमा आणि यशवंत म्हटलं तर ही कादंबरी उमा आणि यशवंत यांची प्रेम कहाणी आहे, पण त्याहूनही यशवंतच्या जगण्यातला खूप मोठा संघर्षही आहे. ही गोष्ट आपल्याला नजरेआड करता येणार नाही. वामन यांच्या बलुतेदारी जगण्यातलं दुःख आणि परोपदी करावा लागणारा संघर्ष, त्याचा झालेला अपमान आणि त्याची जी कथा आहे ती हृदयाला पिळवटून टाकणारी कथा आहे आणि ती लेखक या आपल्या कादंबरीमध्ये चितारण्यामध्ये यशस्वी झालेला आहे. या कादंबरीचं असं आहे की शिक्षणातून परिवर्तन आणि परिवर्तनाचा ध्यास, अशा प्रकारचं एक अतिशय चांगलं सूत्र त्यांनी या कादंबरीमध्ये वापरलेलं आहे. बाबासाहेब आंबेडकर, शाहू फुले आंबेडकर विचाराचा वारसा घेऊन हा लेखक आपल्या कादंबरीची गुंफण करतो आहे. यात शृंगारयुक्त आणि रसरशीत वर्णन जरी आले असले तरी त्यांनी समाजभान जागं ठेवण्याचं, समाजभान कुठंही त्याचा तोल बिघडून देण्याचं काम या आपल्या लेखनातून केलेलं आहे. चाली, रूढी, परंपरा याची शिकार झालेल्या कष्टकरी माणसाच्या जगण्यातला संघर्ष अधोरेखित करताना कथानकातील बारकावे अत्यंत चपखलपणे त्यांनी टिपलेले आहेत. अनेक प्रसंग आपल्याला सांगता येतील. लेखक स्वतःच आता त्यांच्या अनेक प्रसंगाची उजळणी त्यांनी केलेली आहे. अनेक प्रसंग त्यांनी अतिशय संयंतपणे सांगितलेले आहेत. मी त्याची पुनरावृत्ती करणार नाही, पण या कादंबरीत आलेला बोली भाषेचा वापर, या कादंबरीतली आलेली कथानकं, या कादंबरीत आलेली जी परिमाणं आहेत ती अतिशय उंची आणि अतिशय संयंत अशा स्वरूपाची आलेली आहेत. त्यामुळे या कादंबरीला एक फार मोठं कॅनव्हास आपल्याला असं वाटतं. आपण त्या कादंबरीत आलेल्या काही पात्रांच्या गमती जमती, त्या पात्रांची नावं आपल्याला ती आश्चर्यचकित करणारी आहेत. रंगा, बाळ्या, चैनी, अण्णासाहेब पाटील, शेवंता, पद्मा, लता, हे सगळं ह्या सगळ्या पात्रांच्या स्वभाव वैशिष्ट्याचा जर आपण विचार केला तर लेखकाची चिंतनशीलता, लेखकांची बारकाई टिपण्याची पद्धत आणि एक प्रकारचं अधिष्ठान असलेला लेखक अशा प्रकारचे बारकावे टिपू शकतो. याचं एक उत्तम उदाहरण म्हणजे ही कादंबरी आहे असं मला वाटतं. कादंबरीत बोलीभाषेचा वापर केलेला आहे, तसेच यात आलेला जो विद्रोह आहे तो अत्यंत संयंतपणे आलेला आहे. कादंबरीत आलेली काही पात्रे आणि त्याचा स्वभाव लक्षवेधी स्वरूपाचे आहे. कादंबरी उत्कंठावर्धक आहे. ही कादंबरी वाचताना मी अक्षरशः सांगतो, सुरुवात जेव्हा
या कादंबरीवर समीक्षा लिहिण्यासाठी त्यांनी मला कादंबरी दिली, तेव्हा मी ती कादंबरी नॉनस्टॉप पूर्ण कादंबरी वाचली आणि त्याच्यावर मला जे काही लिहिता येईल मोडक्या तोडक्या भाषेत मी ते लिहिलं. परंतु मला असं वाटतं की एखादं पुस्तक, कोणती कलाकृती चांगली, की एखादी पुस्तक जी आपल्या कथानकाबरोबर वाचकाला खिळून ठेवते, कथानकाला आपल्या मोहात पाडते, ती कलाकृती चांगली. समीक्षेच्या अंगानं समीक्षक काय म्हणतील त्याचा मला काही देणं घेणं नाही. परंतु जी वाचकाला प्रिय होते, वाचकाला खिळून ठेवते, वाचकाला आपल्या प्रवाहामध्ये सहज सामील करून घेते, ती कादंबरी श्रेष्ठ. आणि मी प्रामाणिकपणे सांगतो की ह्या कादंबरीनं अशा प्रकारचे वाचक जोडलेले आहेत. मी स्वतः ही कादंबरी न थांबता पूर्ण कादंबरी सुरुवात शेवटपर्यंत वाचलेली आहे. तर हे वाचताना मला असं वाटलं की बाबा ह्या कादंबरीत पुढे काय पुढे काय, म्हणजे प्रत्येक पानोपानी जी उत्सुकता आहे, तर ती उत्सुकता मला पुढे पुढे घेऊन जात होती आणि ती पुस्तक मी वाचूनच थांबलो. तर हे मला या ठिकाणी नमूद करावं असं वाटतं. यामध्ये खऱ्या अर्थानं शेवंत आणि वामन यांचं जे लाघवी प्रेम आहे, ती तितकंच आदर्श आणि लाघवी प्रेम त्यांनी या कादंबरीतून चितारलेलं आहे. खरं म्हणजे अलीकडे प्रेमाचं हिडीस प्रदर्शन करणारी अनेक पुस्तकं बाजारात येतात, परंतु त्याला एक तो संयमपणा त्यांनी दिलेला आहे. तर याच्यामध्ये मला काही शब्द आठवले, काही म्हणी आहेत, साध्या साध्या गोष्टी आहेत, त्या बी या नमूद कराव्याशा वाटतात. अशा प्रकारचं हे आहे. त्यातला एक 12% बरोबर हा जो शब्द आहे तो अनेक ठिकाणी आलेला आहे, पण तो असा चपखल आलेला आहे की म्हणजे वाचकाला त्याचा आनंद वाटतो, म्हणजे त्या पुनरावृत्तीचा कंटाळा वाटत नाही. इतकं म्हणजे छान अशा प्रकारचं या कादंबरीत आलेलं आहे. याच्यामध्ये काही वैचारिक ठेवण असलेल्या काही वाक्य आहेत. त्याच्यामध्ये मासळीच्या पिल्ल्याला पोहणं शिकवण्याची गरज नाही. त्याच्यानंतर पक्षात कावळा माणसात वारीक, जिथं जखम तिथंच मला लावावी, इच्छेचा मंत्र माहीत नसताना सापाच्या बिळात कशाला हात घालावा, झाडावर राहायचं तर पक्षाशी आबोला कशाला, हे लोकशाही कुठल्या गाडविणीचं दो, अशा प्रकारची म्हणजे विचारप्रवण माणसाला विचार करायला लावणारी वाक्य संपदा यांनी या पुस्तकामध्ये वापरलेली आहे. मला वाटतं या कादंबरीवर खूप काही बोलण्यासारखं आहे, परंतु या कादंबरीच्या मुळाशी अशोक कुबडे या एका अत्यंत संवेदनशील माणसाची स्वतःची प्रयत्नाची पराकाष्ठा आहे. अशोक कुबडे या माणसानं हे जे गोंडर नावाचं पुस्तक, हे गोंडर नावाची कादंबरी मराठी साहित्यामध्ये वाचकाच्या पुढ्यात ठेवली, तर मला वाटतं ही एक आमच्या नांदेडच्या दृष्टीनं स्वाभिमानाची गोष्ट आहे. अशोक कुबडेला मी धन्यवाद देतो. आणि आपण खऱ्या अर्थानं या पुस्तकावर जे चर्चासत्र घडून आणलात, तेव्हा आपलंही ऋण व्यक्त करतो. मला वाटतं यापेक्षा जास्त जर मी विस्तारानं बोललो तर ते औचित्याचं होणार नाही. खऱ्या अर्थानं मी पहिल्यांदाच म्हणजे ऑनलाईन आलो आणि इतका सुंदर देखणा सोहळा आपण आयोजित केलात, त्याबद्दल मी आपलं मनस्वी ऋण व्यक्त करतो. आणि एवढ्या दिमागदार सोहळ्यामध्ये माझा सन्मान केला त्याबद्दल आपले आभार व्यक्त करतो. धन्यवाद. धन्यवाद सर. साहित्य हा जीवनाचा आरसा आहे, हे वाक्य मला खूप खूप भावलं. आता पुढे आपण आपल्या कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते, आपल्या समोर गोंडर उलगडणारे प्राध्यापक डॉक्टर चंद्रशेखर जोशी यांना मी निमंत्रित करते. तत्पूर्वी त्यांचा थोडक्यात परिचय देते. डॉक्टर चंद्रशेखर जोशी यांचं शिक्षण M.Com, B.Ed, M.Phil, PhD झालेले आहे. नॅशनल ओपन स्कूल नवी दिल्ली येथे बुक कीपिंग अकाउंटन्सी या विषयाच्या अभ्यास मंडळावर ते 2002 ते 2006 होते. महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक मंडळाच्या बुक कीपिंग अकाउंटन्सी या विषयाच्या अभ्यास मंडळावर त्यांनी एकूण 7 वर्ष सदस्य म्हणून काम केलेले आहे. त्यापैकी 4 वर्ष ते समन्वयक होते. पुणे विद्यापीठामध्ये 2008 ते 2011 यामध्ये कॉस्ट अँड वर्क्स अकाउंटन्सी अभ्यास मंडळाच्या उपसमितीवर ते सदस्य होते. उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या बॅचलर ऑफ कॉमर्स या पदवी अभ्यासक्रमाच्या ऍडव्हान्स अकाउंटन्सी या विषयाच्या अभ्यास मंडळावर
ते 2002 ते 2003 या कालावधीत होते. त्यांचं लेखन प्रकाशन आहे इयत्ता 11वी ते M.Com. एकूण 45 पुस्तकांच्या लेखनात लेखक आणि समन्वयक म्हणून त्यांचा सहभाग आहे. वक्तृत्व आणि कला व शास्त्र या पुस्तकांची पहिली आवृत्ती 1990 हिंदी व इंग्रजी अनुवादित आवृत्ती प्रकाशनाच्या मार्गावर आहे. धन्यवाद सर. यानंतर प्रमुख वक्ते आपल्या समोर गोंडर उलगडत आहेत. डॉक्टर प्राध्यापक चंद्रशेखर जोशी. शब्दांकित साहित्य मंच लातूर येथील डॉक्टर नयन भादुले राजमाने संस्थापक अध्यक्ष, डॉक्टर सौ विजयाताई भंगे सचिव अध्यक्ष आणि सौ उषाताई भोसले सचिव. त्यानंतर आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे माननीय पंडित पाटील बेरळीकर सर, ज्यांचं आता अतिशय सुंदर भाषण झालं. साहित्याचे अनेक अलंकार त्यांनी त्यांच्या भाषणामध्ये सांगितले. आपण सर्वांनी मला या ठिकाणी आज 2 शब्द बोलण्याची संधी दिली, यासाठी मी आपल्या सर्वांचे मनपूर्वक आभार व्यक्त करतो आणि अशीच संधी आपल्याकडनं मला वारंवार मिळावी अशी आपल्याला विनंती करतो. पुस्तकाचे लेखक माननीय अशोक कुबडे सर आज आपल्यासोबत कार्यक्रमामध्ये उपस्थित आहेत. त्यांना सर्वप्रथम मी आपल्या सर्वांच्या वतीने हार्दिक शुभेच्छा देतो की आज या पुस्तकाचा सिनेमा येणार आहे, पण फार लवकर आपल्या सर्वांच्या शुभेच्छा आशीर्वादाच्या रूपाने त्यांच्यावर अजून एक वर्षाव होऊ शकतो आणि तो म्हणजे राज्य सरकारचा किंवा राष्ट्रपतीचा उत्तम पुस्तक लेखन हा पुरस्कार त्यांना मिळावा अशी आपल्या सर्वांच्या वतीने मी परमेश्वरला प्रार्थना करतो. धन्यवाद. मित्र, अशोक कुबडेंच्या पुस्तकावर बोलायची संधी मला मिळाली हे मी माझं भाग्य समजतो. त्यांचं पुस्तक प्रकाशन पूर्वच संपलं हे सरांनी आपल्याला आता सांगितलं. असं रेकॉर्ड पुस्तक आहे की जे प्रकाशन पूर्वच संपलं. त्यांचा मला फोन होता, त्यावेळेला मी एक कॉपी बुक केली, त्यांची लगेच मला कॉपी आली. जशी ती आली तसं सगळं बाजूला ठेवून मी वाचायला बसलो आणि पुस्तक वाचून पूर्ण झालं आणि मनामध्ये इतकी धन्यता वाटली की हा लेखक कधी समक्ष भेटेल आणि कधी मी या लेखकाला मिठी मारून त्याचं अभिनंदन करेन असं मला झालं. कारण पुस्तक लिहिणं आणि त्याची कॅटेगरी लगेच पडणं असं आपल्या समाजाचा एक ट्रेंड आहे. त्याच्यामध्ये अशोक कुबडे सरांचं जे पुस्तक आहे ते ताबडतोब काही लोकांनी दलित साहित्यात टाकले, आपल्याला मान्य असेल. पण हा योद्धा लेखक असा आहे की याने याच्या पुस्तकामध्ये कुठेही प्रस्थापित व्यवस्थेविरुद्ध राग व्यक्त करताना प्रस्थापितांवरती राग व्यक्त केलेला नाही. टिपिकल दलित साहित्यिक असा हा माणूस नाही. कादंबरीचे काही निकष असतात. त्यामध्ये एक निकष असतो की कादंबरीचा एक कॅनव्हास असतो, एक मोठा आवाका असतो, प्रदीर्घ असतो आणि त्याच्यावर ते चित्र चितारलं जातं. त्याच्यामध्ये अनेक पात्र एका वेळेला येतात. या कादंबरीमध्ये कमीत कमी 50-52 पात्र आहेत वेगवेगळ्या याच्यातले. पण या सगळ्यांना घेऊन कादंबरी अशी सुरळीतपणे पुढे जावी त्या क्रमानेच अशोक कुबडे सरांची कादंबरी गेली आहे. कसलेला मोरलेला गाडीचा ड्रायव्हर गाडी चालवताना, म्हणजे आता सध्या ऑटोमॅटिक कार पण आलेल्या आहेत, पण ड्रायव्हरची जी कार असते त्या कारमध्ये एका गिअर मधनं दुसरा गिअर केव्हा टाकतो आपल्याला कळत पण नाही. दुसऱ्या मधनं तिसऱ्या, तिसऱ्या मधनं चौथा, चौथ्या मधनं पाचवा आणि तसं शिकतो. तसं कादंबरीच्या 40 भागांमध्ये कुठेही कुबडे सरांनी मागचा विषय संपला नवीन सुरू केला असा खटका पडू दिलेला नाही. हे त्या कादंबरीचं वैशिष्ट्य आहे. सगळे गट जे आहेत
ते एकातून दुसरा, दुसऱ्यातून तिसरा अशा रीतीने. आणखी अशोक कुबडे सरांचं अभिनंदन करण्याचं एक महत्वाचं कारण असं आहे की कुबडे सरांनी या पुस्तकामध्ये वामन आणि शेवंत हे त्यांचे आईवडील आहेत, पण एका बाजूला यशवंताच्या रूपाने तो पडलेला जो यशवंत आहे, तो यशवंत आपल्या आई वडिलांचा सगळा संवाद ऐकतो आणि त्यानंतर त्या दोघांच्या मध्ये जो काही जीवनाचा एक क्रम आहे, तिथे शब्द वापरणं आवश्यक नाही, सरांनी प्रेम हा शब्द वापरला, त्या क्रमाने ते घडत असताना शेवट राहतो घरामध्ये त्यांना पाहणारा दिवा. आणि मग दर वेळेला सुरेश भटांनी म्हटल्याप्रमाणे मालवून टाक दीप, त्या पद्धतीने लेखक यशस्वीरित्या तो दीप तिथला हटवण्याची, मालवण्याची, विझवण्याची जी क्रिया करतो, त्याचं खरंच कौतुक करावं तेवढं थोडं आहे. दर वेळेला तो दिवा वेगळ्या शब्दांमध्ये विझवतो आणि हे त्या लेखकाचं कौतुक आहे. खूप छान पद्धतीने त्यांनी केलंय. कादंबरीमध्ये नातेसंबंध असतात, विविध पात्र असतात, संवाद असतात. या सगळ्यांना कुठेही कुबडे सरांनी ओझं होऊ दिलेलं नाही. जसं मगाशी सरांनी सांगितलं की शेवंता आणि वामन, यशवंत आणि रमा, उमा, या रीतीने या चार पात्रांभोवती संपूर्ण. पण त्यामध्ये त्यांनी पिदाड्यांचा परिचय करून दिलेला आहे. पिदाडे म्हणजे दारू पिणारे, ज्याला आपल्या लोकल भाषेमध्ये पेटाड वगैरे म्हणतात. त्यांचंही वर्णन करताना ते आथपासून इथीपर्यंत केलं आहे. कुठे दारू प्यायला बसतात, कुठे त्यांना सोयीची जागा आहे, कशा रीतीने ते पितात, या सगळ्या गोष्टी सरांनी वर्णनामध्ये दिलेल्या आहेत. त्याहून महत्वाचं म्हणजे रंगा नावाचं पात्र वामन घरी नसताना शेवंताला भेटायला आलेला नसतो, पण वामन घरी नाही म्हणून शेवंताशी लगट करण्याचा प्रयत्न करतो. तो प्रसंग अतिशय चित्त थरारक रीतीने कुबडे सरांनी लिहिला आहे, वर्णन केलं आहे. रंगाची वृत्ती तीच असते आणि रंगा ज्या वेळेला लगट करतो त्यावेळेला चारित्र्यवान पतिव्रता अशी वामनची बायको ही झळाळून उठते, झाशीच्या राणीप्रमाणे पेटून उठते आणि विळी हातात घेऊन आणि त्या रंगाला बाहेर काढण्यात ती यशस्वी होते. तोच रंगा जैसी ज्याकी करणी वैसी उसकी भरणी म्हणतात, तसं केलेल्या कर्माचं फळ मिळतच. तोच रंगा पुढे नेला त्यांनी कथानकामध्ये आणि घिसाड्याच्या मुलीसोबत तो लगट करत असताना शेवट ती लतिका त्याचा खून करते आणि जाहीररित्या येऊन कबूल करते की हो, याचा खून मी हा केला, कारण हा माझ्या वडिलांच्या जीवावर उठला आणि आमच्या जीवावर उठला. अशा रीतीचे प्रसंग नीटपणे मांडणे आणि पोहोचवणे हे साधं काम नव्हतं. मुख्य या कादंबरीचा जो कॅनव्हास आहे तो गोंडर मिळण्यावरनं आहे. पाटलाच्या घरी कुणाचा मृत्यू झाला, ते माजी सरपंच होते, त्याच्या 10व्याला वडील गेले, वामन गेले, हा तिथे सोबत आहे यशवंत. तिथे त्याने आंघोळ केल्यानंतर सोडलेलं धोतर, ते त्याला म्हणतात की धोतर तुला घे, वामनला सांगतात. आणि तिथे सर त्या प्रस्थापित व्यवस्थेला पहिला विरोध करतात. यशवंत विरोध. यशवंत म्हणजे सरांचाच एक प्रकारे आत्मकथनपर चरित्र आहे. तिथे यशवंत विरोध करतो. आता कल्पना अशी मनात येते की हा एवढासा मुलगा कसा असा विरोध करू शकतो. मित्र, जो भोगतो ना त्याला हे कळतं आणि त्या पद्धतीने त्याने भोगलेला आहे यशवंतने आणि म्हणून तो यशवंत त्या ठिकाणी या पद्धतीने विरोध करतो. आणि नुसतं तेवढाच विरोध करत नाही, तर वेळोवेळी गोंडर घेत असताना सुद्धा वाड्यावरनं गोंडर घेऊन जेव्हा घरी येतो आणि शेवंता जे चेक करते त्याच्यामध्ये हात घालून आणि मटकन खाली बसते आणि म्हणते की हे असं गोंडर ज्याला जनावर बी खात नाही, ते आपल्या काय कामाचं. तिथे यशवंता पेटतो. यशवंताच्या मनात तिथे जाळ आहे
आणि तो जाळ तो व्यक्त करतो आणि मग त्याच्या मनामध्ये प्रस्थापितांच्या बद्दलचा द्वेष आणि तिरस्काराची भावना, आणि त्यापेक्षा तो शब्दांमध्ये ते मांडत नाही, तो म्हणतो माणसं अशी का वागतात. त्या ठिकाणी स्वतःकडे तो सगळी भूमिका घेतो. माणसं अशी का वागतात असं म्हणून आपल्याशी दरवेळेला हे असे कसे वागतात. शेजारच्या डोंगर गावात गेल्यावरही त्याला तसाच अनुभव येतो. डोंगर गावामध्ये वामन गेल्यानंतर तिथल्या पाटलाची विधवा बहीण त्याच्या संपर्कात येते. अशा प्रकारचे प्रसंग खूप हुशारीने वर्णन करून टाळून आणि पुढे कथा सरांनी नेली आहे. पुढे सरांनी उमा या मुलीसोबत पुढचे प्रसंग त्यांनी दाखवले आहेत. त्याच्यामध्ये आंदोलन आहे, क्रांती आहे, यशवंताचं भाषण मोठं होतं, जबरदस्त होतं, तो जिंकतो, उमा मागे राहते पण तिला समजदारी आहे. उमाचा आणि यशवंताच्या पहिल्या भेटीचा प्रसंग सुद्धा आपल्याला अंतर्मुख करायला लावणारा आहे. पहिल्या भेटीमध्ये उमा प्रस्थापित घरातले असल्यामुळे स्वातंत्र्याचा फायदा घेत आणि आरामशीर अशी ती यशवंताच्या समोर येते. पण तिथे यशवंत खाली मान घालून भाकरी घेतो. पुढच्या वेळेला ती शाळेमध्ये येताना स्वतःच्या हाताने भाकरी करून आणते आणि यशवंताला ती भाकरी नको असते. तिथे यशवंतामधला स्वाभिमान त्यांनी त्या वेळेला, त्या एज मध्ये, त्या स्टेज मध्ये त्यांनी दाखवला आणि हे खूप चांगल्या रीतीने त्यांनी प्रेझेंटेशन दिलेलं आहे. लेखकाची एक स्वतःची शैली असते. जरा सरांनी मगाशी बऱ्याच कादंबरीकारांची नावं घेतली, भालचंद्र नेमाडे वगैरे सगळ्यांची. आपल्या काळातले नासी इनामदार आहेत, बाबुराव अर्नाळकर आहेत, गुरुनाथ नाईक आहेत. या सगळ्यांच्या नावासोबत पटकन ते काय लिहित असत ही त्याची शैली आपल्याला समोर दिसते, कारण आपण त्यांची ग्रंथसंपदा वाचलेली आहे. तसं या लेखकाची शैली कशी आहे, तर या लेखकाची शैली ही संवाद आणि संभाषण रूपातली शैली आहे. राग व्यक्त करताना सुद्धा संवाद आणि संभाषण याच पद्धतीने त्यांनी केलेलं आहे. त्यांचं संभाषण त्या कादंबरीतनं ज्या रीतीने पुढे येतं त्यावेळेला आपल्याला कळतं की नव्हे, हा लेखक कोणी साधारण लेखक नाहीये, उद्याच्या क्षितिजावरचा तळपणारा तारा आहे. कारण संवाद शैली ही साधी नाही, संभाषण शैली साधी नाही, आणि ती सरांनी हस्तगत केली आहे. म्हणून अशोक कुबडे सरांचं मनापासून या ठिकाणी अभिनंदन आपल्याला करावं लागेल. कल्पनाशक्तीने विस्तार करून काही लोक कादंबरी लिहितात, पण इथे सरांनी जी कादंबरी लिहिली आहे ते एका गावाच्या छोट्या वस्तीवरचं वर्णन घेऊन, म्हणजे वास्तवाला धरून, वास्तविक स्वरूपात सगळे पात्र त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व करून आणि वेगवेगळ्या पद्धतीने ती फुलवत पुढे नेऊन आणि अगदी जसं आहे तसं वर्णन केलंय. आणि त्यामुळे एका लेखकाचं मत मला या ठिकाणी आठवलं. त्याला एका पत्रकाराने विचारलं की सर, साहित्य म्हणजे काय? साहित्य म्हणजे काय? मगाशी सरांनी सांगितले साहित्य हा आरसा आहे. त्या लेखकाने दिलेलं उत्तर असं आहे की गर्दीने वाहणाऱ्या रस्त्यावरती मी बाजूला एक मोठा आरसा ठेवलेला आहे आणि त्या रस्त्यावरून जाणारे येणारे लोक, त्या रस्त्यावर घडणाऱ्या घटना, या सगळ्या जे काही आहे तिथे पडणारा पाऊस, तिथले नैसर्गिक हालचाली, झाडावरचा पडणारा पाला, हे सगळं हे मी बाजूला बसून टिपतो आहे आणि तेच माझ्या कथा, कविता, कादंबऱ्या याच्यामध्ये मी उतरवतो आहे. तो मी म्हणजे संपूर्ण लेखक वर्ग आहे आणि ते घडणारं जे आहे ते संपूर्ण विश्व आहे आणि त्याची ते आरशामध्ये दिसतं. या ठिकाणी राजमान्य ताईंना वेगळं दिसेल, मला वेगळं दिसेल, अशोक कुबडेंना वेगळं दिसेल, सरांना वेगळं दिसेल, आणि ज्याचा त्याचा परीघ हा ज्याच्या त्याच्या पुरता, ज्याचं त्याचं विश्व हा ज्याच्या त्याच्या कल्पनाशक्ती इतका, त्यानुसार प्रत्येक जण कोणी कविता करतं, कोणी कथा लिहितं, कोणी कादंबरी लिहितं, कोणी ललित लिहितं, अशा प्रकाराने लिहित जातं आणि यातून साहित्य निर्मिती होते. तर ही
अशोक कुबडे सरांची साहित्य निर्मिती ही त्या गावापुरती झालेली आहे. आणि सगळ्यात खटकणारी गोष्ट जी आहे की जो यशवंत 15-16व्या वर्षी असं म्हणतो की मला संत गाडगे बाबा, बाबासाहेब आंबेडकर, महात्मा ज्योतिबा फुले आणि या सगळ्यांच्या, शाहू महाराज, या सर्वांच्या विचारातून मला शिक्षण घेऊन पुढे जायचं आहे, तोच यशवंत त्यावेळेला आपल्या आईला एका प्रसंगामध्ये मला अंधश्रद्धा शिकवू नको असंही म्हणतो. म्हणजे जर नीट विचार केला तर ओरिजिनल अस्सलपणा जो म्हणताय तो अस्सलपणा ते यशवंत मध्ये ठासून भरलेला आहे. आणि त्याला डावी विचारसरणी की उजवी विचारसरणी असं नाही, पण त्याला अन्यायाविरुद्ध चीड आहे. माणसं आपल्याशी असे का वागतात आणि म्हणून त्या माणसांना सुधारण्यासाठी, परिस्थितीला सुधारण्यासाठी आपण काही वेगळं केलं पाहिजे आणि याला एकच मार्ग आहे असं तो म्हणतो आणि तो म्हणजे शिक्षण हाच त्याला मार्ग आहे. असं ते म्हणत असताना दुसरीकडे उमा दररोज गेल्यानंतर भाकरीचं म्हणेल काय म्हणेल यामुळे त्याला स्वाभिमान त्याचा दुखावतो, म्हणून तो चक्क 1 वर्ष शिक्षणाचा त्याग करतो. ही गोष्ट किती विचार प्रवर्तक आहे हे बघायला पाहिजे. टिळकांनी 1 वर्ष शरीर कमावण्यासाठी त्याग केला होता आणि इथे यशवंत त्या मुलीकडनं आपला स्वाभिमान दुखावला जाऊ नये यासाठी तो त्याग करतो शिक्षणाचा. वडील मागे लागतात. खरं शेवंता आणि वामनचा तो एक आशास्थान असतो आणि ते दोघं खुश असतात जेव्हा शाळेत जात असतो. ते दोघंही त्याला समजावतात, आई मारते चिडते पण यशवंत म्हणतो मी जाणार नाही. हे जे काही आहे हे अगम्य आहे, वेगळ्या पद्धतीचे. एकीकडे शिक्षणाची वाट दाखवतो आणि दुसरीकडे स्वतः शिक्षणामध्ये थांबून जातो आणि याच्यामध्ये असलेलं जे आहे तो स्वाभिमान आहे. मित्र, या ठिकाणी एक लक्षात घ्या, जातीने कोणीही असो प्रत्येकाला स्वाभिमान आहे आणि प्रत्येकाचा स्वाभिमान दुसऱ्याने जपला पाहिजे, त्याचा रिस्पेक्ट केला पाहिजे, त्याचा आदर केला पाहिजे आणि त्याचं जे म्हणणं आहे ते आदरपूर्वक त्याला सन्मान वाटेल अशा रीतीने स्वीकारला पाहिजे. हा मेसेज यातून कुबडे सरांनी दिलेला आहे. अशा रीतीने त्यांचे अनेक प्रसंग आहेत त्या पुस्तकामध्ये त्यांनी दिलेले आहेत. आपल्याकडे वेळेची थोडी अडचण आहे, मला आधीच त्यांनी सांगितलंय की तुम्ही 20 मिनिटं फक्त बोला, माझा वेळ जवळजवळ संपत आला आहे. पण मला काही गोष्टी, 2-3 गोष्टी या ठिकाणी आणखी मांडायच्या आहेत की बऱ्याच वेळेला कादंबरीतले पात्रांची संख्या जास्त असल्यामुळे, अच्छा चालेल, कादंबरीमध्ये पात्रांची संख्या जास्त असल्यामुळे मी अनेक कादंबऱ्या बघतो त्यावेळेला गमतीदार अनुभव येतो. काय अनुभव येतो तर सुरुवातीला तो जो नायक आहे त्या नायकाच्या मुलीचं नाव कमळा असतं. पुढे गेल्यावर कुठेतरी तिचं नाव लीला होतं. पुढे गेल्यानंतर पुढे काहीतरी आणखी काहीतरी वेगळं नाव होतं, पौर्णिमा नाव होतं. बदलत कसं जातं हे बदलू नये याचं भान हे संबंधित लेखकाने ठेवायचं असतं. इथे अशोक कुबडे सरांनी, हॅलो हॅलो, हा बोला, हा बोला. कृपया सर बोलत असताना मध्ये कोणीही बोलू नये. मला आता एका सरांनी सांगितलंय की त्यांना 30 सेकंद बोलायचंय, तर अगोदर मान्यवर बोलणं संपल्यानंतर आपण आपलं मत मांडा, मध्ये डिस्टर्ब करू नका. धन्यवाद. बोला सर. कुठे असं त्यांनी लिंक चुकू दिली नाही, मिसिंग लिंक कुठेही नाहीये. म्हणजे रावसाहेबांचा भाऊ असेल तर त्याचं तेच नाव ठेवले, रंगा म्हणजे रंगाच आहे, आडवा येणारा आहे. नंतर एक शेळी वामनच्या औषधाने नेली, तोही प्रसंग खूप चांगला आहे. म्हणजे इथे एक मेसेज दिला आहे की सत्कर्म करताना गळ्यामध्ये काही येणार नाही हेही बघायला लागतं. आणि या दृष्टीने त्यांनी त्या शेळीला औषध दिलं जे बाकीचे नाही देत होते. त्या औषध दिल्यानंतर ती शेळी नेली, ती शेळीची मरायची वेळ ती असेल, पण ते आलं
वामनवरती आणि वामनला त्याचे 4,000 रुपये भरावे लागतात. जिथे न्हावी समाजातला काम करणाऱ्या वारकाला दिवसभरामध्ये काम केल्याबद्दल बलुतेदारी म्हणून फक्त गोंडरच मिळत असे, त्या ठिकाणी त्याला नगदी पैसा मिळत नसे. ज्यांचं बलुत नाही ते नगदी देतात, असा निवडक पैसा मिळणार, त्यातून 4,000 रुपये उभे करायचे आणि त्याला द्यायचे. हे त्या रंगाने लावलेल्या आगीचा हा परिणाम असतो. रंगा त्यांची बाजू घेत नाही, कारण शेवंताने त्याला झिडकारलेला आहे. अशा प्रसंगाचा साचेबद्ध उपयोग कुबडे सरांनी लेखन म्हणून फार छान रीतीने केलाय आणि यातून आपल्याला एक नवीन संदेश त्यांनी दिलाय की कुणालाही सेवा देताना पात्र माणसाला सेवा द्या, अपात्र माणसाला सेवा देऊ नका, नाहीतर धर्म करता कर्म गळ्यात पडेल. आणि आता वेगळ्या दृष्टीने मी कुबडे सरांचं अभिनंदन या रीतीने करतो की मित्र, जे भोग आहेत जन्मानुसार ते त्या व्यक्तीला भोगावे लागतात. मग तो ब्राह्मणाच्या घरात जन्माला आला तर सुख भोगतो, मारवाड्याच्या घरात जन्माला आला तर आणखी वेगळे सुख भोगतो. पण जर वर्ण व्यवस्थेनुसार, मध्ये एका अनालिसिस मध्ये एका लेडीने लिहिलंय की सामाजिक व्यवस्था त्यावेळेला जी होती ती व्यवस्थित होती, पण त्याचा वापर करणाऱ्या माणसांनी गैरपद्धतीने केला. हे मी जोशी म्हणून बोलत नाहीये, कृपा करून गैरसमज नको. मीही बंडखोर वृत्तीचाच आहे, हे लक्षात घ्या. माझा परिचय बंडखोर टोळी म्हणूनच देतात. तर सामाजिक परिस्थितीमध्ये ती वर्णव्यवस्था त्यानुसार दिली. पण काही लोकांच्या मनामध्ये कशी जात बसलेली असते आणि त्या जातीचा आपल्यासाठीच वापर करायचा आहे. म्हणजे जसं लग्न झाल्यानंतर स्त्री ही माझी बायको आहे तर मी तिच्या माझ्या पद्धतीने उपयोग करीन, ही जी भावना आहे, अशीच मालकीची भावना उच्चवर्णीयांमध्ये प्रस्थापितांमध्ये बसते आणि त्यातून रंगासारखा राक्षस शेवंताच्या घरी येऊन उभा राहतो आणि पुढे तो लतिकाकडे जातो. हे सरांनी मांडलेलं आहे. हा मेसेज खूप महत्वाचा आहे. मी वाट बघेल त्या दिवसाची ज्या दिवशी आज सिनेमा प्रत्यक्ष येईल, मी त्या दिवसाची वाट बघेल. म्हणून मी सरांचं अभिनंदन करतो. मित्रो, समाजामध्ये ज्या प्रस्थापितांच्या वाईट सवयी आहेत, वाईट सगळ्यांच्याच नाहीयेत, खूप चांगला समाज आहे, तो व्यवस्थितरित्या वागतो. पण जे काही निवडक, जसं ते आपलं काम करणारा वारक आपला नौकर, त्याचे पोरं आपले नौकर, त्याची बायको ही आपली नोकर, ही जी धारणा आहे समाजामध्ये काही लोकांच्या मनामध्ये, त्याच्यावरती चापकाचा फटका अशोक कुबडे सरांनी खेचलेला आहे आणि त्याचा शेवट त्या लतिकेमार्फत दाखवून खूप चांगला संदेश दिला आहे. काही वर्षांपूर्वी या व्यवहार होणाऱ्या बलात्काराच्या संदर्भात नाना पाटेकरांचं एक नाटक आलं होतं, पुरुष नावाचं. त्याच्यामध्ये अशाच प्रकारची शिक्षा अंतिमतः दाखवलेली होती. अशा रीतीने साहित्यामध्ये एक नवीन पायंडा अशोक कुबडे सरांनी पाडला आहे. कारण काय होतं की दलित आणि सवर्ण असा वाद नाही त्यांनी दाखवला. त्यांनी हे दलिताच्या घरात मला हे भोगावं लागलं हे त्यांनी मांडलं, पण या मांडण्याबरोबर त्याच्यावर उपाय काय आहे ते त्यांनी प्रखरपणे सांगितलं आणि तो शिक्षणाचा मार्ग. माझी आई सुद्धा मला सुरुवातीपासून बेटा तू शिक्षण कर असं म्हणायची आणि आज त्यामुळे मी आईच्या आशीर्वादाने डॉक्टरेट आहे, परमेश्वरकृपेने 50 पुस्तकं झाली आहेत आणि माझं 51वं पुस्तक आपल्या सर्वांच्या माहितीसाठी सांगतो, समर्थ रामदासांचे भाषणशास्त्र हे सातारच्या सज्जनगडाने स्वतःहून प्रकाशित करायला घेतलं आहे. हे मला खूप आनंदाची गोष्ट आहे. या दृष्टीने मी आपल्याला सांगितलं आहे. आपल्या सर्वांचे आभार. या रीतीने पुढे जाताना कुबडे सरांनी प्रत्येक प्रसंग विशिष्ट टार्गेट मनात ठेवून लिहिलेला नाही, हे महत्वाचं आहे. 2 गोष्टी आहेत. एक, शिक्षणानेच पुढे गेलं पाहिजे आणि दुसरं, वारकाला समाज प्राण्यापेक्षाही बेहतर पद्धतीने वागवतो, हा त्यांचा संदेश आहे. आजची परिस्थिती पाहिली तर आधुनिकीकरणामुळे हे सगळे प्रॉब्लेम्स आता मिटत चाललेले आहेत. आधुनिकीकरणामध्ये तुम्हाला आश्चर्य वाटेल, पुण्यामध्ये मराठा असू दे, ब्राह्मण असू दे, मारवाडी असू दे, आता ढाब्याचा धंदा करतात आणि ते स्वतः पाठी लावून बस्तर करतात. पण त्या काळामध्ये वारकाचं जीवन हे खूप अवघड होतं. हे सरांनी याच्यामध्ये मांडलेलं आहे.
मी पुन्हा एकदा सरांचं अभिनंदन करतो आणि सरांच्या घरामध्ये म्हणजे यशवंतच्या घरामध्ये दारू पिण्यावरून वामनच्या दारू पिण्यावरून एक दिवशी खूप गोंधळ होतो. तो ताट उचलून फेकून देतो, जाऊन झोपतो. मुलं चिंगी वगैरे सगळे यशवंत सगळे उठतात, आई उठते, जाऊन पडतात. नंतर ते समजवतात, आणतात. त्या प्रसंगामध्ये पान क्रमांक 37 वरती सरांनी यशवंतची जी समजदारी दाखवली आहे या पुस्तकाच्या रूपाने शेकडो घरांमध्ये हे संस्कार जावेत ही माझी अपेक्षा आहे. आणि यशवंतची समजदारी सगळ्या कुटुंबामध्ये मुलांनी दाखवावी हे मला या ठिकाणी वाटतं. या सगळ्या गोष्टींबद्दल मी सरांचं अभिनंदन करतो. आपण सर्वांनी मला संधी दिली, बोलू दिलं, याबद्दल आपल्या सर्वांचे मनपूर्वक आभार मानतो. त्यांचं पुस्तक ज्या प्रकाशकाने स्वतः पैसे खर्च करून स्वीकारलं आणि त्यांना आनंदाचं पत्र दिलं, त्या क्षणी अशोक कुबडे सरांच्या डोळ्यामध्ये अश्रू आले. ते अशोक कुबडे सरांच्या डोळ्यातले अश्रू नव्हते, एका सारस्वताच्या डोळ्यात आलेले अश्रू होते. एका वारकाच्या कुटुंबातून वाढून पुढे आलेल्या त्या वारकाचे अश्रू होते आणि त्यांच्या वेदनांचे अश्रू होते. अशोक कुबडे सरांना या निमित्ताने खऱ्या अर्थाने सलाम करतो. आपल्या सर्वांचे मनपूर्वक आभार. धन्यवाद. धन्यवाद सर. 12 बलुतेदारीतून आलेले 10 अनुभव तुम्ही अतिशय सुंदर आणि आम्हाला सगळ्यांना समजतील अशा साध्या आणि सोप्या भाषेत आमच्या समोर गोंडर उलगडून दाखवला. तसं तर बोलायचं खूप आहे, पण वेळेच्या अभावी नाही, ती वेळ नाही आता जास्त बोलायला, वेळच कमी आहे. सामर्थ्य आमच्या अंगी यावे, शब्द आपले पेलण्याचे, भाग्य आम्हाला लाभले, वक्तृत्व आपले ऐकण्याचे. भाग्य आम्हाला लाभले, वक्तृत्व आम्हा बोल ऐकण्याचे. सर, आपण गोंडर उलगडली आमच्या समोर. खूप खूप धन्यवाद. आता आभार प्रदर्शन करतील प्राध्यापक सुलक्षणा सर्वदे. आभार प्रदर्शनासाठी मी निमंत्रित करते सर्वदे मॅडमला. नमस्कार सर्वांना. मी सुलक्षणा सोनवणे सर्वदे मॅडम आभार प्रदर्शनासाठी आपल्यासमोर उपस्थित आहे. शब्दांकित साहित्य मंच आयोजित पुस्तकावर बोलू काही या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे माननीय पंडित पाटील पिरळीकर नांदेड यांचे मी प्रथमतः आभार मानते. त्यांनी वेळात वेळ काढून या कार्यक्रमाची शोभा वाढवली व या कादंबरीवर अतिशय सुंदरपणे भाष्य केले. त्यानंतर प्रमुख वक्ते माननीय प्राध्यापक डॉक्टर चंद्रशेखर जोशी पुणे, माननीय संचालक ICMR पुणे यांनी अतिशय सविस्तरपणे गोंडर या कादंबरीवर भाष्य केले व त्यातून ही कादंबरी आपण वाचलीच पाहिजे अशी इच्छा वाचकांच्या मनात निर्माण केली. याबद्दल मी त्यांचे शब्दांकित साहित्य मंचच्या वतीने आभार मानते. तसेच या कार्यक्रमाला विशेष उपस्थिती स्वतः या कादंबरीचे लेखक माननीय अशोक कुबडे लेखक नांदेड हे उपस्थित राहिले. त्यांनी त्यांच्या गोंडर या कादंबरीचा जन्म कसा झाला याचीही माहिती दिली. त्याबद्दल मी त्यांचेही आभार मानते. आणि गोंडर म्हणजे काय ते आम्हाला माहीत आहे सर. आम्ही दळण करत असताना ते चाळणीतून वर चाळून बाजूला काढतो, त्यामुळे गोंडर याची कल्पना आम्हाला आहे. त्यानंतर शब्दांकित साहित्य मंचच्या संस्थापक अध्यक्ष माननीय नयनताई राजमाने मॅडम यांनी प्रास्ताविक मांडले व या कार्यक्रमाचे सुंदर आयोजन केले. त्याबद्दल मी त्यांचेही आभार मानते. तसेच शब्दांकित साहित्य मंचच्या अध्यक्ष माननीय विजया भनगे मॅडम, सचिव माननीय उषाताई भोसले मॅडम व सर्व पदाधिकारी व सदस्य यांचेही मी आभार मानते. अतिशय सुंदर सूत्रसंचलन करणाऱ्या सौ निलिमा देशमुख मॅडम यांचेही मी आभार मानते. तसेच सर्व सुजाण श्रोते यांचेही मी आभार मानते. कार्यक्रम झाला बहारदार, भाष्यही झाले जोरदार. झाला बहारदार, भाष्यही झाले जोरदार. श्रोत्यांनी उचलला श्रवणाचा भार, तेव्हा मानलेच पाहिजेत त्यांचे आभार. वसंतात येतो फुलांना बहार, वसंतात येतो फुलांना बहार, तेव्हा फांद्याच होतात त्यांचा आधार. वसंतात येतो फुलांना बहार, तेव्हा फांद्याच होतात त्यांचा आधार. श्रोत्यांनी उचलला श्रवणाचा भार, तेव्हा मानलेच पाहिजेत सर्वांचे आभार. सर्वांचे आभार. धन्यवाद.